अमित शहा, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा। अमित शहांनी महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतल्याची सूत्रांची माहिती। भाजप लाडक्या बहिणी आणि वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचाही भाजपच्या जाहीरनाम्यात वायदा। मविया लाडक्या बहिणींना 3000 रुपयांसह मोफत बस सेवा देणार। जातीय जनगणना आणि शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचंही जाहीरनाम्यातून वचन। मी म्हातारा झालो नाही, सत्ता बदलल्याशिवाय शांत बसणार नाही। धाराशिवमधील सभेत शरद पवारांचं वक्तव्य। निवडणुकीनंतर शरद पवारांना कोणतीही संधी देणार नाही। मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर अमित शहांचं वक्तव्य। मी वैयक्तिक शरद पवारांना नाही तर त्यांच्या पक्षालाच नोटीस पाठवली। अजितदादा गटाच्या सुनील टिंगरेंकडून स्पष्ट। बापू पठारेंवर सुनेकडून विनयभंगाचा गुन्हा। रुपाली चाकणकरांचा गंभीर आरोप, तर चाकणकरांनी आरोप सिद्ध करावे, बापू पठारेंचं आव्हान। 1500 घेऊन काँग्रेसच्या रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो द्या, त्यांची व्यवस्था करतो। लाडक्या बहीण योजनेवरील वक्तव्यानंतर भाजपच्या धनंजय महाडिक यांच्याकडून बिनशर्त माफी। अजितदादा आणि पवार एकत्र यावे ही लोकांची इच्छा। निवडणुकीनंतर काय होणार आत्ता सांगता येणार नाही। नवाब मलिक यांचं सूचक वक्तव्य। 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रयत्न। आम्ही 3000 देऊ पण कुणाचे फोटो काढणार नाही। महाडिकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका।